नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? पुढीलपैकी कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेंगलोर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोठे भरवण्यात आली होती? जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोठे भरवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्राझील या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, 26 नोव्हेंबर हा दिवस पुढीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संविधान दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुपे बेरोजगारी प्रामुख्याने आढळून येते? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुपे बेरोजगारी ही प्रामुख्याने आढळून येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कृषी क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 चौरी चौरा घटनेनंतर पुढीलपैकी कोणती चळवळ ही संपुष्टात आली होती? चौरी चौरा घटनेनंतर पुढीलपैकी कोणती चळवळ ही संपुष्टात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 असहकार चळवळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये कहान येथे व भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर येथे पुढीलपैकी कोणता धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मॅंगनीज धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 पुढीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहे? पुढीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी आंध्र प्रदेश येथे उगम पावते या ठिकाणी चुकीचे विधान होईल। प्रश्न क्रमांक 8 कोकणामध्ये पुढीलपैकी कोणती वने ही प्रामुख्याने आढळतात? कोकणामध्ये पुढीलपैकी कोणती वने ही प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उष्णकटिबंधीय वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये पुढीलपैकी कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये पुढीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अभिनव भारत संघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले होते? भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 42वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नांचा तास या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 FIR म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? FIR म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणता भाग हा भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो? खालीलपैकी कोणता भाग हा भारत आणि श्रीलंका यांना दुभागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पालकची समुद्रधानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 साबरमती नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून उगम पावते? साबरमती ही नदी खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधून उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आरवली पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 भारतामधली पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? भारतामधली पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामधली पहिली अणुभट्टी ही अप्सरा या नावाने ओळखली जाते।
क्रमांक 17 जैन धर्मामधील पहिले तीर्थकार पुढीलपैकी कोण होते? जैन धर्मामधील पहिले तीर्थकार पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 18 वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधून भारतामध्ये कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? 1498 मध्ये सागरी मार्गाने वास्को द गामा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी पोहोचले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कालिकत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार पुढीलपैकी कोण पाहतो? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार पुढीलपैकी कोण पाहतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामधले पहिले इंग्रजी वृत्तपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? भारतामधले पहिले इंग्रजी साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जेम्स ऑगस्टस हिकी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात? केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक पुढीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये इसवी सन 1856 मध्ये कोणी पुरातत्व विभागाची स्थापना केली होती? भारतामध्ये इसवी सन 1856 मध्ये पुढीलपैकी कोणी पुरातत्व विभाग यांची स्थापना केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 धूपगड पंचमढी हे शिखरे पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत? धूपगड पंचमढी हे शिखरे पुढीलपैकी कोणत्या पर्वत रांगामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वत रांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मॅग्रीव वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? मॅग्रीव वृक्षाची वने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुंदरबन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पानझडी वृक्षाची वने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 महाराष्ट्रामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? महाराष्ट्रामध्ये महसूल वर्ष कधीपासून सुरू होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्ट पासून महसूल वर्ष हे सुरू होत असते. प्रश्न क्रमांक 31 बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलकत्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 धन विधेयक हे पुढीलपैकी कशामध्ये प्रस्तुत केले जाते? धन विधेयक हे पुढीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये प्रस्तुत केले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धन विधेयक हे नेहमी फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केले जाते. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राज्यघटनेमधील राज्यांचे राज्यपाल या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यांचे राज्यपाल यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 153 कलम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय राज्यघटनेमधील राज्यांची उच्च न्यायालय यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? भारतीय राज्यघटनेमधील राज्यांची उच्च न्यायालय यांच्या संबंधीचे कलम पुढीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 214 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सरिस्का राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सरिस्का राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 38 ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी पुढीलपैकी किती किमी आहे? ब्रह्मपुत्रा नदीची लांबी पुढीलपैकी एकूण किती किलोमीटर लांबी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 3848 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 40 भारतीय हवाई दल दिन पुढीलपैकी केव्हा असतो? भारतीय हवाई दल दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 ऑक्टोबरला भारतीय हवाई दल दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंद्री बिहार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतामध्ये जैव तंत्रज्ञान धोरण जाहीर करणारे पहिले राज्य पुढीलपैकी कोणते होते? भारतामध्ये जैव तंत्रज्ञान धोरण जाहीर करणारे पहिले राज्य पुढीलपैकी कोणते राज्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कपूरथळा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतामध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भाकरा नानगल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 47 झेलम नदीचा उगम कोणत्या सरोवरामधून झालेला आहे? झेलम नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या सरोवरामधून झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उलर सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भाकरा धरण या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हणतात? भाकरा धरण या जलाशयाला पुढीलपैकी काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोविंद सागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 49 शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आरवली पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 जव्हार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे थंड हवेचे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 पुणे बारामती या दोन शहरादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे बारामती या दोन शहरादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिवा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नळगंगा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 पवना जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवना जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडे आढळणारी आदिवासी जमात पुढीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडील आढळणारी जमात पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मारिया गौंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 महाराष्ट्रामधील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोठे उभारण्यात आला होता? महाराष्ट्रामधला पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोठे उभारण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जामसंडे देवगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तांबे कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त तांबे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये
सापडते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे ते.